रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कसे आहात सर्व? आज आपण बनवतोय नारळ शंकरपाळी। तर नारळ शंकरपाळी बघा किती छान असे मस्तपैकी झालेली आणि लेयर्स बघा किती छान असे मस्तपैकी आलेले आहेत। खूप छान असे शंकरपाळी होते। ओल्या नारळाची शंकरपाळी आपण गणपती बाप्पाला नैवेद्य बनवतोय। तर आतून पण बघा किती छान असे मस्तपैकी फुगते। ते शंकरपाळी खूप छान अशी नारळाची तयार होते। ओला नारळ खूप लागत नाही, 1 वाटी नारळ लागतो। आणि गणपती बाप्पा गौरी गणपतीसाठी आपण आज बनवतोय प्रसादासाठी शंकरपाळी। तर शंकरपाळी बघा 1 ताट फुल भरून त्याच्यापेक्षा जास्त होती एवढी मोठी शंकरपाळी झालेली नैवेद्य द्यायचा आहे। तर गणपती बाप्पाला नैवेद्य देण्यासाठी शंकरपाळी तयार आहे। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि ओल्या नारळाची शंकरपाळी कशी बनवायची ते बघूया। इथे आपल्याला 2 वाटी मैदा घ्यायचा आहे। 1 वाटी मी मैदा घेतलेला आहे, तो आपल्याला चाळून घ्यायचा आहे। सुजीची चाळून घ्यायची, छान असं चाळून घ्यायचं। वाटी खूप फुल भरून नाही घ्यायची, म्हणजे दाबून नाही घ्यायची। एकच माप कोणतं तरी करायचं, अशा मापाने तुम्हाला मैदा घ्यायचा आहे। तर इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे। माप केलं म्हणजे मग आपल्यावाली कुठली पण रेसिपी नीट व्यवस्थित होते। तर इथं आपल्याला मैदा छान असा सुजीच्या चाळणीनं चाळून झालेला आहे। इथे 2 वाटी मैदा घेतलेला आहे आपण। त्याच्यात आपण घालून घ्यायचं आहे 1 चिमूट, किंवा साहित्य जर जास्त असेल तर तुम्ही थोडंसं जास्त 1 चिमूट मीठ घालून घ्यायचं आहे। म्हणजे आपल्याला गोडाचा बॅलन्स नीट व्यवस्थित होतो आणि गोड पदार्थ नीट व्यवस्थित लागतो। इथं मी 1 छोटी वाटी असा रवा घेतलेला आहे। बारीक रवा, जाड रवा घेतला तरी चालेल। आपण चमच्याने मोजून घेऊया। 1 2 3 4 5 6 7 इथं 8 चमचे मी रवा घेतलेला आहे। एकदम बारीक वाटी आहे, तर 8 चमचे रवा बसलेला आहे इथं। आणि इथं आपल्याला जाड साखर घेतलेली आहे। तर जाड साखर आपल्याला एका पातेल्यात घ्यायची आहे। इथं अर्धी वाटी पाणी घेतलेले आहे, ते आपल्याला याच्यात घालून घ्यायचं आणि थोडंसं फक्त आपल्याला पाक बनवायचं नाही, गरम करून घ्यायचं आहे। फक्त साखर वितळून घ्यायची। तर आपण हे गॅसवर ठेवून देऊया। इथे आपण पाऊण वाटी साजूक तूप घेतलेलं आहे, एकदम गरम केलेलं आहे। आणि इथे थोडीशी वेलची पूड आपण याच्यात घालून घेऊया। आता हे एकदम कडकडीत केलेलं तूप आपल्याला याच्यावर घालून घ्यायचं आहे। पाऊण वाटी तूप आहे। आता छान असं मिक्स करून घेऊया। पूर्ण पिठाला तूप लागलं पाहिजे ना, असं तूप लावून घ्यायचं सगळ्या पिठाला छान असं। आता हाताने चोळलं तरी काही हरकत नाही। आता छान असं आपल्याला मिश्रण एकत्र करून घ्यायचं। इथं पाऊण वाटी खोबरं घेतलेलं आहे, बारीक एक ओलं खोबरं आहे, बारीक दळून छान असं मस्तपैकी आपल्याला याच्यात घालून घ्यायचं आहे। हे मिश्रण सगळं नीट व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं। आणि खोबऱ्याची त्याच्यामध्ये टेस्ट एकदम आपण जसं बिस्किट खातो अशा प्रकारे लागते। खूप छान असे मस्तपैकी याच्यावरले शंकरपाळे तयार होतात। इथे आपल्याला सगळ्याला पीठ लागून झालेले छान असं मुटकुळा तयार होतो बघा। आता आपल्याला फक्त हे पाक तयार करायचं नाही, साधारण असं फक्त साखर विरघळली पाहिजे असं आपल्याला गरम करून घ्यायचं पाक आणि तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आपल्याला। तर छान असं आपण पाक गरम करून घेऊया। फक्त साखरेचं पाणी, साखर विरघळली पाहिजे म्हणून हलवत राहायचं, एकसारखं हलवून घ्यायचं। इथे छान अशी साखर विरघळलेली आता आपण काढून घेऊया। आपल्याला आता हे मिश्रण इथं याच्यात घालून घ्यायचं आहे। पाकाचं म्हणजे पाणी जे बनवलं ते आपल्याला इथं घालून घ्यायचं, थोडं थोडं करून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। गरम गरमच आपल्याला याच्यात पाणी घालून घ्यायचे। आता हाताने मळून घेऊया। इथं आहे एवढा पण पाक आपण घालून देऊया। मळून घ्यायचंय छान असं, थोडंसं गरम आहे।
इथं आपल्याला पीठ छान असं मळून झालेलं आहे. इथं जर समजा पाणी जादा झालं तुमच्या पिठाला तर तुम्ही थोडंसं मैदा किंवा रवा वाढून घ्यायचा, किंवा रवा नाही घातला तरी चालेल, नुसतं मैद्याचं जरी केलं तरी चालेल. पण मी इथं रवा घालून घेतलेला आहे थोडासा. रव्याने छान असे खरपूस होतात, त्याच्यामुळे आपल्याला थोडासा रवा घालून घेतला. आता इथं आपण अर्धा तास भिजवून देऊया. म्हणजे याच्यात रवा घातलाय म्हणून आपल्याला अर्धा तास भिजवून द्यायचं आहे. आपण हे अर्धा तास ठेवून देऊया. असं जरा वेळ आता याच्यावर झाकण ठेवून देऊया, छान असं भिजवून देऊया. इथं आपल्या पिठाला अर्धा तास झालेला आहे, काढून घेऊया. तर बघा किती छान मस्तपैकी असं पीठ झालेलं आहे. थोडंसं मळून घेऊया. आता आपल्याला याला पीठ वगैरे लावायची काही गरज नाही, तसंच लाटायला पण चालेल. याच्यावर 2 ते 3 गोळे आपण तयार करून घेऊया. खूप बारीक बारीक उंडे नाही घ्यायचे, मोठे मोठे उंडे घ्यायचे आणि खूप पातळ असं नाही लाटायचं, थोडंसं जाडसरच ठेवायचं आपल्याला. तर छान असं आपल्याला लाटून घेऊया. आता लाटून घेऊया. खूप पातळ पोळी करायची नाही आपल्याला, जाडसरच लाटायचं आहे. आणि खूप जाडसर नाही आणि खूप पातळही नाही. पिठाची गरज पडत नाही बघा. छान असं लाटले जातं. उलट पलट करत राहायचं, दोन्ही बाजू छान असं लाटलं पाहिजे. इथे छान असं लाटून झालेलं आहे. आता आपण कट करून घेऊया. कट करताना लहान मोठं कसं तुम्हाला कट करायचं अशा प्रकारे तुम्ही कट करून घ्यायचं. किती मापाचं मोठे करायचे ते त्या मापाने तुम्ही कट करून घ्यायचं. चौकोन करायचं, लांबकुळ करायचं, कसं करायचं ते करून घ्यायचं तुमच्या पद्धतीने. गौरी गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी आज आपण बनवतोय खोबरं शंकरपाळी. तर इथं आपण असे चौकोनमध्ये कट करून घेऊया. जे बारीक बारीक छोटे छोटे भाग आहेत ते असे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. इथे काढून घेऊया. तर सगळे आपल्याला असेच कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे असंच ह्याच मापाचे. तर आता आपण बघा किती अशा प्रकारे एवढी जाड अशी आपल्याला शंकरपाळी आहे. तर आता आपण एक साईडला काढून घेऊया आणि तूप गरम करायला ठेवून देऊया. तूप गरम करायला ठेवू आणि सगळे लाटून घेऊया एकदा. इथं आपल्याला पूर्णपणे कट करून झालेले शंकरपाळ्या आता आपण घालून घेऊया. तेल गरम करायला ठेवलं होतं मी, एक घालून बघू गरम झालंय की काय. तेल छान असं गरम झालेलं आहे. आता आपण शंकरपाळ्या घालून घेऊया. झाऱ्याने घातले तरी चालेल, हातावर चटका येईल. तर हाताने नाही घालायच्या, झाऱ्याने घालून घ्यायच्या. अधून मधून हलवून घ्यायचे. कमी गॅसवरच तळायचे, जास्त गॅस फुल नाही करायचं. छान असे एका कलरवर तळून घ्यायची आपल्याला. बघा किती छान असे मस्तपैकी एक कलर झालेला आहे. तर आता काढून घेऊया आपण. तर अधून मधून चमच्याने हलवत राहायचं, या चमच्याच्या साहाय्याने, म्हणजे छान असे होत्यात, एकसारखे भाजले जातात. कुठेही असं ढवळा कलर राहत नाही. तर बघा कलर किती छान असा मस्तपैकी झालेला आहे. तर इथं आपल्याला काढून घ्यायचे याच्यात. तर सगळे आपल्याला असेच तळून घ्यायचे, झाऱ्यानेच घालून घ्यायचे. जास्त तुम्ही तेल जर कडक झाल्याच्या नंतर हाताने सोडायचं नाही. पहिलं तेल थोडंसं नॉर्मल असं गरम होतं, एवढं पण हे नव्हतं. असं झाऱ्यात घेऊन असं सोडून द्यायचं हळूच, अंगावर पण उडायला नको. आणि चिकटलं तरी काय हरकत नाही, ते त्याच्यामध्ये तेलामध्ये गेल्यानंतर सुटून जातात. असं चमच्याने अधूनमधून हलवून घ्यायचे छान असं. आणि तुम्हाला जर माझ्यावाली रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईकही करायला विसरू नका. तर आपल्याला शंकरपाळी एकच नंबर अशी फुसकी होणार आहे, छान अशी
खोबऱ्याची शंकरपाळी गणपती बाप्पासाठी नैवेद्य पण होणार आहे. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईकही करायला विसरू नका. तर आपण शंकरपाळी आता सगळे अशीच आपण तळून घेऊया. एकसारखी अशी अधूनमधून हलवत राहायचे. तर इथं आपल्याला पूर्णपणे शंकरपाळे तळून झालेले, छान असे एका कलरवर आपण तळून घेतलेले आहेत. बघा किती छान असे मस्तपैकी एकच कलर झालेला आहे. तर असे सगळे शंकरपाळे आपल्याला तळून घ्यायचे. आता गॅस बंद करूया आणि गणपती बाप्पाला नैवेद्य देऊया. आता 9-10 दिवस गणपती बाप्पाला काही गोड काही तिखट असं नैवेद्य करायचं आहे. तर आज आपण खोबऱ्याचे शंकरपाळे केलेले आहेत ओल्या नारळाच्या. तर तुम्हीही करून बघा, खूप छान असे बिस्किट सारखे लागतात, खूप छान अशी टेस्ट येते खायला. तर इथं गणपती बाप्पाला नैवेद्य देऊ छान असा. तर बघा किती छान अशी शंकरपाळी झालेली आहे. गरम आहे, गारमधली काढते मी एक वरती, ते वरतून गरम गरम टाकले त्याच्यामुळं. तर इथं बघा शंकरपाळी बघा किती छान अशी मस्तपैकी पटकन फुटते आणि आतून पण बघा किती छान अशी मस्तपैकी झालेली आहे. लेयर्स पण आतून खूप छान असे मस्तपैकी आलेले आहे. आणि याच्यात खोबरं असल्यामुळं आपण जे बिस्किट खातो अशा प्रकारे लागते, खूप छान लागते. तर नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा.